नक्की येईल। आपण पाहताय महाराष्ट्रात असेल इतर राज्यांमध्ये देखील इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत ते चांगले मताधिक्याने जिंकून येतील ही खात्री पटत चाललेली आहे। देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि आपण पाहताय ते डोळ्यासमोर आहे। आम्ही दोघे युवा आहोत, आमच्यासोबत ताई देखील फिरत आहेत। आपण पाहताय त्यांना देखील रिस्पॉन्स जोरात आहे आणि गद्दारी असेल ही जी गद्दारी झाली आहे ती नुसतं पक्षांसोबत नाही तर महाराष्ट्राशी झालेली आहे। आज आपण पाहताय गेल्या 2 वर्षामध्ये ना एक नवा उद्योग आलेला आहे ना नवा रोजगार उपलब्ध झालेला आहे। शेतकरी हैराण आहे, महिला सुरक्षित नाही आहेत। मग नक्की सरकार आहे तरी कोणाचं हा प्रश्न पडला। बरं हे तर सोडा, जे गद्दार खासदार आणि गद्दार आमदार झाले त्यांना पण स्वतःची तिकीटं मिळत नाही आहेत। मग हे सगळं खटरनाक कशासाठी? बघा एकच आहे, जे काय असेल ते लोकांसमोर आहे। आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत। अनेक वचनं अनेक वादे ह्या देशाला दिले होते, 2014ला असतील 19ला असतील महाराष्ट्राला असतील, पण हे सगळं होत असताना एक सुद्धा वचन पूर्ण झालेलं नाही। काल परवाकडे आपण एप्रिल फुल डे एकमेकांना मेसेज करत असतो, पण आपल्या देशात आजचे दिन हे एप्रिल फुलसारखं 10 वर्ष सुरू आहे। ते आता कुठेतरी बदललं पाहिजे। काही लोकांना उत्तर देत नाही। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि मोदीजी बिलकुल ते आंबा चुसतायत, म्हणजे सोरेंजी असतील किंवा केजरीवाल मागे ट्रॅफिक होत चाललेलं, थांबा थोडं असे या। एसटी थांबली आहे। एक महत्वाची गोष्ट एकच आहे, आपण पाहाल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि निश्चितपणे शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम्हाला न्याय मिळेल ही खात्री आहे। मला वाटतं आपण पाहिलं असेल जी कर्जमुक्ती आपण केली महाराष्ट्रात उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, ही ठाकरे गॅरंटी आहे आणि ती प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।